एखादा जर सिरियस पेशंट असेल तर तो हॉस्पिटलपर्यंत कसा पोचायचा अशा ट्रॉफिकमध्ये? दे दो हमको, दे दो, खडकी लगाए बारिश में 100 नको. हा ब्लॉगमध्ये तुम्हाला घेतलंय ना शाळेत का ट्युशन? कुठं ट्युशन? भावेशा दिसले मावरा. सुरमई 500 रुपये द्यायचे किती? 200 रुपये का द्यायचे? 200 रुपये का? 200 रुपये. या आमच्या सासूबाई कुठे चालल्या? कुठे चालल्या टॉप घेऊन? टॉप बालद्या घेऊन का खारीन चालल्या? अगं कुठे चालल्या? चिमण्या ना. भरपूर वेळेला मला मेसेज आल्यात की ताई तुमचं गाव दाखवा, ताई तुमचं गाव दाखवा. तर चला आता पाऊस जरा कमी झालाय तर बरं तुम्हाला गाव दाखवते. ही आमच्या गावाची कमान. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कवितावरील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे बुधवार आणि मी छान अशी आपल्या ब्लॉगला एकदम सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे. आणि पावसाने जी काही सुरुवात केलेली आहे ती सुरूच आहे. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. तुम्हाला बॅकग्राऊंडला पाऊस पडण्याचा आवाज येत असेल. खूप जोराचा पाऊस सुरू झाला आहे मंडळी, खूप जोराचा. आणि आपलं जो पत्रा सेटचं काम आपण सुरू केलं होतं ते सुद्धा आपलं थांबलेलं आहे. कारण की जेव्हापासून लोखंड आणलं तेव्हापासून तर पाऊस सुरूच झाला आहे. समजा ज्या दिवशी आपण लोखंड आणलं त्याच दिवसापासून पाऊस सुरू झाला आहे. मध्ये 1-2 दिवस त्याने गॅप दिलेला, ऊन पडलं होतं. तेव्हा त्या दादांना सांगितलं की येऊन आपलं पत्रा सेटचं काम कंटिन्यू करा, नाहीतर पाऊस पडायला लागला तर आमचे वांदे होणार. पण त्या दादांनी पण काय ऐकलं नाही. त्याने दुसऱ्या कुठे काम घेतलं होतं, ते तिकडे कामामध्ये व्यस्त होते. त्यांचं तिकडे काम कंप्लीट झालं तेव्हा ते आपल्याकडे येत होते. पण येऊन काय फायदा नाही, कारण की पाऊस खूप जोरातच सुरू झाला आहे. त्याच्यामुळे काय आता ते पत्राचं काम काही करू शकत नाही आहे. तर आता आम्हाला असं टेन्शन झालं की हा पाऊस जर नाही थांबला तर पूर्ण जे काही पैसे लावले ते पण वाया जाणार. प्लस खाली आता पाणी भरायचं सुरू होणार थोड्या दिवसात आणि वरून टेरेसवरून पाणी गळायचं सुरू होणार. सगळे राहायचे वांदे होतील आमच्या. आता मला तर एवढं टेन्शन झालं आहे ना की सगळं सामान कुठे ठेवायचं. जे आम्ही वरच्या फ्लोअरवर सामान ठेवत होतो, आता वरून पण जर टेरेसवरून पण जर पाणी गळलं तर ते सगळं सामान खराब होऊन जाईल. म्हणून स्वामींना एकच प्रार्थना करते आणि विनंती करते की देवाला, बाबा देवा, एक 4-5 दिवसासाठी पाऊस थांबव, कडक होऊन दे, जेणेकरून जी काही लोकांची कामं पेंडिंग आहेत टेरेसवरची ती कंप्लीट होणार. माझ्यासारखीच भरपूर काही दादांची कामं बाकी असतील टेरेसवरची, पत्रा सेटची किंवा जे काही कामं असेल ते होऊ द्या. त्याच्यानंतर पावसा तू पुन्हा सुरू कर. आता एक 4-5 दिवस झाले कंटिन्यू पाऊस सुरू झाला आहे. कंटिन्यू एवढा पाऊस पडतो आहे ना की अशा ओळ्या निघायला सुरुवात झाल्या त्याचा. मला तर टेन्शन झालं आहे बाबा. एकदा पाऊस जर नाही थांबला तर पत्रा सेटचं काही काम आपलं होणार नाही आणि सगळं पावसामध्ये भिजत राहावं लागेल यावर्षी. बघू आता कसं काय होतं आहे. स्वामींची काय इच्छा आहे. स्वामी तर कोणाला दुःखामध्ये नाही ठेवत, शेवटच्या टोकाला नेऊन स्वामी भाग सोडवतात. तसंच स्वामी सगळ्या काही गोष्टी चांगल्याच करून घेणार. ओके. अरे पाऊस बघा किती पडतो, तुम्हाला दाखवते मी. हे बघा मंडळी, पावसाने जी सुरुवात केली आहे ना तर पाऊस काय थांबायचं आता नाव घेत नाही आहे. असं धोधो सुरू केलं आहे पडायचं नुसतं त्याने. आणि ही बघा रात्री ना नारळाच्या झाडावरून फांदी पण पडली. ते बरं झालं दिवसा नाही पडली, नाही तर कोणाच्या डोक्यात पडली असती. हे बघा कसं पाऊस पडतोय. पावसाने जी काही सुरुवात केली आहे ना ते पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही. थांब रे बाबा पावसा, रिक्वेस्ट करते, तुझ्या पाया पडते मी, थांब. आमच्या टेरेसचं काम पूर्ण होऊ दे आधी. पाऊस पडतंय तर शेतकरी राजा मात्र सुखावलं आहे. शेतकरी राजा एकदम आनंदी झाला आहे, कारण की पावसाची गरजसुद्धा आहे. पण आता काही लोकांची जी कामं पेंडिंग राहिल्यात ती पण होणं गरजेचं आहे. पण ठीक आहे, शेतकरी राजा सुखावला आहे, शेतकरी राजा खूप आनंदित झाला आहे. कारण की पावसाशिवाय तर आपलं पोट भरू शकत नाही आहे. पाऊस पडेल तेव्हाच शेतामध्ये धान्य पिकेल आणि मग आपण सगळीजणं पोट भरून खाऊ शकतो. ओके. तर जे काय होईल ते चांगलंच होईल. स्वामी कोणासोबत चुकीचं करत नाही आणि होऊही देत नाही. ओके. चल मंडळी, आता चालले आहे मच्छी घ्यायला कोपरच्या नाक्यावर. पाऊस पडते तुडून. पाऊस पडायला लागला का आमच्या कोपरच्या नाक्यावर अशी ट्रॅफिक होते. भयानकवाली ट्रॅफिक झाली, भयानकवाली. हे बघा, एखादा जर सिरियस पेशंट असेल
तर तो हॉस्पिटलपर्यंत कसा पोचायचा अशा ट्रॉफिकमध्ये. पावसाळा सुरू झाला ना की अशी ट्रॅफिक लागून राहते आमच्याकडं. चला आज मच्छीवाल्या ताई तर आल्यात पण मच्छी घ्यायला कोण नाही. पाऊस पडते ना खूप जास्त त्याच्यामुळे. थंडी लागली का? थंडी थंडी लागली का? नाही लागणार का? तिकडे बघा त्या दोघी पण आखारल्या तिकडे पाण्यात. हा समुद्राची बरे आहेत ना. काही चहा बी काही घेतला का युलाच्या बारी? पोचे आणले का आज गिराईक गेले कुठं? थंडावलं वाटतं सगळं. येतील येतील ना. कितीचा आहे तो? 300 रुपये डायरेक्ट. यो कशाचा यो मोठावाला? हा काय चांगलं लागतंय. कितीला द्याल? नको 200 रुपये जास्त होतात. एक नोट घ्या एक नोट. एक नोट घ्या. असू दे घ्या. हो बघा 50 रुपये किलो आहे त्यांच्या गावात. तुम्ही 80 रुपये करता. दे दो हमको दे दो. कड़की लगाए बारिश में 100. नको नको हम 100 ही देगा. ताई चांगलं लागते ना. काय टाकू याच्यामध्ये इस्वानाला? नको ना. नाही ग असंच बनवायचा. ताजा तर वाटतं एकदम तो पावसावरूनच. चला मंडळी पळईचा डोका घेतलाय आज. खूप दिवसाच्या नंतर डोका खाऊ बरं. चला ताईने मला 200 रुपये डिस्काउंट दिला. त्या पण तिकडे दोघी जणी मच्छीला ताई तर भरपूर आल्या पण कस्टमर नाहीत पावसामुळे. जाम पाऊस पडतोय ना त्याच्यामुळे. ट्रॉफिकला आग लागली आमच्याकडे. ट्रॉफिकला आग लागली. आग पाणी कमी पडते पण ट्रॉफिक जास्त झाले. अच्छा ना काय चालले? एकदम फ्रेश आहे बगर. एकदम फ्रेश आहे. यांना कुठे पाहिलात का ब्लॉग मध्ये माझ्या? बऱ्याच ना. चहा भेटला असं तर बरं झालं तर तुम्हाला दोघींना. ना आता परत आल्या चहा घेऊन तुम्हाला स्पेशल कडक एकदम आहे. का भावरा यो कंचा मासा आहे? कंचा मासा आहे. करकऱ्या वाव आहे. अजून कितीचा वाटा लावलाय? कितने में दोगे हमको? 50 कम देव. आज मच्छीवाले नाही ना काही. पाणी पडते म्हणून का मच्छीवाल्या नाही आज? खपला वाटते खारीचा मावरा गेला. तिकडे बा बिचारे कसे छत्र्या घेऊन बसले. त्यांचा दुरकूस होता मशेरीवर चालले. नको ताई. आली 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 आली. तिकडे बोलवतात मच्छीवाल्या ताई आली. तिकडे बघा यावी बलजबरी मला पापलेट कापीत घेतलेला आहे काही. हो तगडी करा ना. तगडी दम लागते मला. बारीक हो तरी पण मी. अजून 2 टाका त्याच्यात. 2 मोठी देईन मग. ताई असं पुढे गेलं. ₹100 रुपये देईन मी याचं. आवडत झाले काय मावरा आता? आपला मोठा करा मोठा. बाबा तो पण आऊसा करला मिल्याकर का? नको ताई. मग बारीक बारीक दिला मला असते मी. हो 1000 रुपये करा 500 रुपयाची वेगळी. इकडे बघा गाडीवाल्याचं आखरीत बघा काय चाललंय. रॉंग साईडचे चालले तर चालले पाहिजे का? वर्षाने ना 15 वर्ष आमच्या. हा डोक्यावर ना डोक्यावर म्हणजे. ताई आवरा बरं डोका कसा जाईयो? ए ताई आवरा बरं डोका कशा जाईयो? हा वाव सुरमई एकदम चमकते. चमकते एकदम चमकते सुरमई. हा सुरमई 500 रुपये द्यायचे किती? 200 रुपये का द्यायचे? 200 रुपये का? 200 रुपये. मला वाटलं
मला वाटलं सुरमईचे सांगायचे 500 रुपये द्यायचे 200 रुपये काय मला 200 रुपये घ्याल काय हो ना हो चला घेतली आता मच्छी दोन्हीकडून हां ते बघा तिकडं पण बसल्यात खाडीची मच्छी घेऊन बसल्यात ताई तिकडं चिंबोऱ्या पण नाही ना त्यांच्याकडे पण नाही तिकडे आता मच्छी काय कमी झाली का हां काय किती वाजता येते सकाळी मग सकाळी 8 वाजता येता मग लवकर यायला लागेल पोराला डबा तरी भेटेल म्हणजे ना चला मंडळी जाऊ आता आपण हो ना आमच्या पत्रांचं काम राहिले काम चालू होता पत्रांचा चला जाऊया तिकडे बघा माणसा कमी ना गाड्या जास्त झालेल्या असे गत झालेले मंडळी हा आमचा कोपरगाव भरपूर वेळेला मला मेसेज आल्यात की ताई तुमचं गाव दाखवा ताई तुमचं गाव दाखवा तर चला आता पाऊस जरा कमी झालाय तर बरं तुम्हाला गाव दाखवते ही आमच्या कोपरगावची कमानी आहे म्हणजे हा आमचा इथे बस स्टॉप आहे इथे रिक्षा वगैरे थांबतात केवणी दिवे गावात जाण्यासाठी आणि हा मेन रोड ठाणा भिवंडीला जाण्यासाठी ओके आणि हा आमचा कोपरगाव एंट्रीपासूनच आमच्या कोपरगावामध्ये घरं आहेत म्हणजे गावाची जी वेश असते कमान तिथूनच आमच्या कोपरगावची घरं सुरू होतात लोकांची वर्दळ सुरू आहे रस्त्यावरून कामाला वगैरे जाणाऱ्या माणसांची शाळेत जाणाऱ्या मुलांची आणि पावसाने एकदम जोरदार हजेरी लावली तरी आता थोडा कमी झाला आहे पाऊस बऱ्यापैकी कमी झाला आहे सकाळपासून एवढा धो पडत होता ना हां ब्लॉगमध्ये तुम्हाला घेतलं आहे ना शाळेत का ट्युशन कुठं शाळेत चाला का ट्युशनला एकदम सरळच रस्ता आहे आमच्या कोपरगावामध्ये जायला आणि आपलं जे घर आहे ते एकदम गावाच्या शेवटलं आहे ओके म्हणजे चालत जर जायचं असेल आमच्या घरापर्यंत नाक्यावरून तर एक 5 ते 10 मिनटं लागतात चालत जाताना आणि मी गाडी का नाही घेऊन आले माहिती आहे का पाऊस खूप जोराचा पडत होता रेनकोट आहे मोनिशने मला घेतलं आहे पण तो आता बरं चला काढा तेवढा वेळ पण नव्हता नाही तर मग मच्छी संपून जाते चांगली आणि असं आमचा हा कोपरगाव रस्ते वगैरे खूप सुंदर आहेत आमच्या गावामध्ये नाहीतर मी खूप गावांमध्ये जाते ना एवढे खराब रस्ते आहेत ना गावाच्या आतमध्ये या आमच्या सासूबाई कुठे चालल्या आणि कुठे झाल्या टॉप घेऊन टॉप बालद्या घेऊन का खारीन चालल्या ग कुठे चालल्या चिमण्या ना आवडं भरून नंतर ग बरे आहेत ना मिनी का डोका घेतला फलईचा ना पापलेट घेतलं थोडीशी वाव चिमणी आता मी सगळा कर गेलो नाही पाणी पडत होतं म्हणून का चला आणि हे बघा हे आमच्या कोपरगावचं मंदिर श्री गणेश श्री विठ्ठल रुक्मिणी श्री राम जय हनुमान श्री दत्तात्रय मंदिर प्रवेशद्वार आणि हा आमच्या कोपरगावचं नवीन मंदिर बांधले तो आहे ओके आणि बाजूला जिल्हा परिषदची शाळा आहे त्याच्या पलीकडेच ग्रामपंचायत आहे ओके चला जाऊयात आणि समोर तुम्हाला दिसत असेल तर आमच्या सासूबाईंचा इथे फोटो लावलेला आहे जाऊयात आता आपण भावेशा दिसले मावरा मावऱ्यासाठी तो वरती टांगते याच्यावर भुसाडा कोणता तिथं भुसा हा चढणीचं गाभोली टाकायला मस्त चला भावेश पकडतोय मच्छी भावेशला काही जिल्ह्यां काही भेटत नाही मावरा भुसा टाकणार भावेश हा हा नाऱ्यांशी आलंदे हे बघा मंडळी ते नाल्यातून मच्छी येते खाडीची काढल्या तर जामच होतं डबल तुझं हा तळा पण मस्त तुडुंब भरलाय लगेच 2-3 दिवसामध्येच असा पाऊस पडताय ना का थांबायचं काय नाव घेत नाही चला आता यांनी पण प्लॅन केला बंद जाऊ घरी छत्री घेता का तुमच्या जवळ घ्या चला काय मच्छी आणलेला ते तुम्हाला दाखवते मी मच्छी एकदम फ्रेश आहे करू पलईचा डोका पलई माशाचा पापलेट वावीस तुकडे पण टाकले त्यांनी पाणी का कसा पलईचा डोका जाम दिवसाला आपण डोका आणले ना आज हो मग कधी होत झालं मला तर वाटते
5-6 महिन्याच्या नंतरच डोका आणलेलं जास्त. हो 5-6 महिने डोका आणलाच नव्हता. आमच्या मोनिशला जाम डोका आवडते यांना. चला मंडळी, आता येते चुलीवर जेवण मला. मस्त ते फले मातीचा डोका आणलाय ना, तो आज चुलीवर बनवणार आहे. आणि बाहेर पडते मस्त पाऊस आणि मस्त चुलीवरचं जेवणाचा बेत आहे. हळद मसाला आणि थोडासा गरम मसाला घातले. ते फले मातीचा डोका. मध्ये टाकते मस्त वांगी आणि चवीनुसार मीठ, कारण ती वाटण वगैरे आधीच टाकले फोडणीलाच. ओके. आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय. A few moments later. मंडळी या आता जेवायला या मी दोघा जण आता जेवली. मी जेवायची बाकी होती. मस्त वांगा घातलेला डोक्यामध्ये. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला खूप जास्त आवाज येत असेल तर साईडला काम चालू आहे त्याच्यामुळे. तर आता चिन्मयाने हे तर कधीच जेवले. माझं थोडंसं काम चालू होतं त्याच्यामुळे माझी नंतर जेवी. तर आता या तुम्ही पण जेवायला. बघू कसा फळे माशाचा डोक्याचा रस्ता झाला येतो. ओके. चिंचेचं पाणी वगैरे करून टाकलेलं मी. बोले भारी झाले. पाणी बरं आत्ता गाव कुठं जाऊन थांबला ना. 2-3 दिवस लगातार सुरुवात केली त्यांनी. आता जेवले मी. जेवून ना बरं चला तुम्हाला जरासं बाहेरचं सीन दाखवते मी. कारण की आत्ता कुठे जाऊन पाऊस जरा थांबला आहे. म्हणजे पडतो एकदम रिमझिम रिमझिम पडतोय. नाहीतर लगातार 3 दिवस कंटिन्यू एवढा पाऊस पडला ना मंडळी. अरे बाप. शेतं पण तुडुंब भरल्यात लगेच. कारण की पाणी निघायला, शेतातून पाणी निघायला इकडे कुठे वाटच नाही. रस्त्यावर पण एवढा पाणी भरलं आहे ना आमच्या. जिथून रस्त्यावरून आपल्या घराजवळ यायला टर्न आहे ना, तिथं तर एवढा तुडुंब पाणी भरलं आहे ना की असं वाटतं की तळमळच झालं आहे तिथं. हे बघा तुडुंब शेत भरलं आहे. कारण की पाणी जायला कुठून वाटच नाही आहे ना. चारी बाजूने इकडे भरणी केली आहे. कुठून पाणी जाणार. आणि आता आजची रात्र जर पाऊस पडला ना तर उद्यापर्यंत आपल्या या अंगणामध्ये पूर्ण घरामध्ये पाणी शिरेल मग पावसाचं. आणि आपल्या झाडावर पेरू बघा केवढे पिकलेत. ओ झाडावरती पेरू बघा वर पिकल्यान. पण आता त्यांची चव बदलेल ना आता पाऊस पडले तर. चव पाऊस पडल्यावरती फळांची चव चेंज होते लगेच. किती पिकल्या बघा. बाबा बाबा ती तर अख्खी फांदी भरले. पिवळीच झाली नुसती. काढा. त्या दिवशी इथेच मोठा साप होता. आता पाऊस पडायला लागला ना, आता भीती आहे आम्हाला इथे खूप जास्त. आणि इथे पपया बघा कुठे लागल्यात शेतामध्ये. आता ते पाण्यामध्ये कुजून सडून जातील सगळ्या. हो पुन्हा पावसाळे आता थोडाच एक हजेरी लावलेली आहे. जरा 5-2 मिनटं आराम करतो, पुन्हा सुरू होतो. चला आता असं मी पण इथेच ब्लॉगचा एंड करते मंडळी. कारण की आता सकाळपासून ब्लॉग मी सुरू केलेला आणि ब्लॉग बऱ्यापैकी शूट झालेला आहे. ओके. आता दुपारची जी काही भांडेकोंडी सगळं असतं ते माझं आवरलेलं आहे. जेवणं वगैरे सगळींची झालेली आहे. प्लस तुम्हाला शेतामध्ये किती पाणी भरले ते पण दाखवलं. आज रात्री आणि उद्या जर पाऊस लगातार सुरूच राहिला तर आपल्या घरामध्ये आता कोणत्याही वेळेला म्हणजे पुराचं पाणी येऊ शकतं. तर कारण की तुम्हाला जे मी शेत दाखवलं ना आपल्या कंपाऊंडच्या पलीकडे, तो पूर्ण भरला आहे पाण्याने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चाऱ्या बाजूला भरणी मातीने उंच ढिगारे करून ठेवलेत. त्याच्यामुळे पाणी जायला कुठून वाटच नाही. त्याच्यामुळे ते सगळं तुंबलेलं पाणी आमच्या घरात घुसतं लगेच. आणि आता आज रात्री काही करून जे सोफे वगैरे आहेत ना सगळं सामान वरच्या फ्लोअरवर नेऊन ठेवावं लागेल. नाहीतर मग हालत एकदम बेकार होऊन जाणार. कारण की हे तिघे पण कामाधंद्यावरती असतात बाहेर आणि मग मी दिवसभर एकटीच असते घरामध्ये. आणि मग माझ्या एकटीने तर काही सोफा वगैरे वर न्यायचं काही पॉसिबल नाही त्याच्यामुळे. तर चला आता असं जे काय होईल ते तुम्हाला मी दाखवणारच आहे ब्लॉगमध्ये. तर आत्ताचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी बाय बाय.